कोल्हापूर एलसीबीचा मोठा धमाका। 14 गुन्हे अंगावर असलेल्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घरफोडीच्या गुन्ह्यात मोठे यश मिळवले असून एका अट्टल गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून 13,98,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। 21 फेब्रुवारी 2026 रोजी भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथील रघुनाथ दत्तात्रय पाटील यांच्या घरात दिवसा घरफोडी झाली होती। चोरट्याने घराचे कुलूप तोडून 5,97,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते, ज्याबाबत भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी तपासाची चक्रे फिरवली होती। पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार सुमित महादेव निकम वय 29 राहणार गजरवाडी जिल्हा बेळगाव हा चोरीचे दागिने विकण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील व्यंकटेश सहकारी सुतगिरणी जवळ येणार आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 10 मार्च 2026 रोजी सापळा रचून सुमित निकमला ताब्यात घेतले। त्याच्याकडून 10,38,200 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली टाटा सुमो व ओमनी कार असा एकूण 13,98,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। चौकशीत असे समोर आले आहे की आरोपी सुमित निकम हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मुरगुड, गोकुळ शिरगाव, कागल, गांधीनगर, राजारामपुरी, शिवाजीनगर, शिरोळ आणि राधानगरी अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 14 घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत। ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी आणि अंमलदारांच्या पथकाने पूर्ण केली असून आरोपीला मुद्देमालासह भुदरगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे।